वेंकटेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी बेळगावमध्ये आल्यापासून असू दे, भात असू दे, त्याला रेट जरा कर्नाटक गव्हर्नमेंट कमी देते, परंतु वेंकटेश्वर ही सोसायटी आल्यामुळे या आमच्या गोरगरीब शेतकरी आहेत, प्रत्येकाच्या इथे लाल जमिनीत ही काजू येते आणि ही काजू फार टेस्टिंग असते. जसं आफ्रिकेमधली काजू, बाकी केरळमधली काजू ह्याच्यामध्ये आणि ह्या बेळगाव भागाच्या काजूमध्ये आसमानचा फरक आहे. तुम्ही बघायचं असेल तर वेंकटेश्वर कोऑपरेटिव्ह ह्या सोसायटीनं चालवलेले जी काजू फॅक्टरी आहे ह्याची टेस्ट आणि बाकी यांच्यातले बी काजूची टेस्ट बघितला तर तुम्हाला फरक वाटेल. बेळगावची काजू एक नंबरची आहे, ही पुऱ्या जगभर त्यांनी प्रसिद्ध करावी. बाकी जी दुसऱ्या देशातून येते काजू ती त्यांनी न वापरता बेळगावचीच काजू वापरून पुऱ्या देशभर त्यांची जी कोऑपरेटिव्ह सोसायटीची जी आता वाटचाल आहे ती पुढे परत यशस्वीरित्या जावी यासाठी माजी सैनिक प्रभाकर पाटील यांचा प्रेरणादायी उपक्रम. बेळगाव जिल्ह्यातील किनई गावचे सुपुत्र आणि माजी सैनिक श्री प्रभाकर पाटील यांनी काजू फॅक्टरीबद्दल अत्यंत मोलाची आणि सविस्तर माहिती दिली आहे. देशसेवेनंतर आता शेती आणि उद्योगात त्यांनी टाकलेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.